नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वर्ग FY BCom मराठी सत्र पहिले, विषय भाषा साहित्य आणि कौशल्य विकास. आणि आज आपण प्रकरण निबंध लेखनाचे स्वरूप याविषयी चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी FY BComला जो काही सिलेबस आहे त्याचं थोडक्यात मी विवरण करतो आहे. निबंध लेखन वैचारिक, ललित आणि वाणिज्य विषयक हा एक भाग आपल्या अभ्यासाला आहे. आणि दुसरं पाठ्यपुस्तक आहे उत्कर्ष वाटा. संपादक प्राध्यापक डॉक्टर शिरीष लांडगे, प्राध्यापक डॉक्टर तुकाराम रोंगटे, प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र सांगडे हे आहेत. आता आपण प्रकरण 1 निबंध लेखनाचे स्वरूप काय आहेत यावरती आपण चर्चा करू. निबंध लेखनाचे स्वरूप लक्षात घेताना सर्वप्रथम निबंध म्हणजे काय, तर निबंध हा शब्द नि अधिक बंध या धातूवरून तयार झालेला आहे. याचा अर्थ असा की बांधणी करणे असा होतो. निबंधात एक प्रकारे बांधणी करावयाची असते, निर्मिती करावयाची असते. मात्र ही बांधणी विचारशील आणि जिज्ञासू वृत्तीतून झाली पाहिजे ही एक अपेक्षा असते. आपल्या अवतीभवती असणाऱ्या समाजाचे, भूप्रदेशाचे किंवा तेथील जीवनशैलीचे, इतकेच नाही तर तेथील भाषेचे अनुभव, निरीक्षण, वाचन, चिंतन किंबहुना विचार करण्याची पद्धत, वैचारिक दृष्टिकोन ह्या सर्व गोष्टींचा उपयोग हा निबंध लेखनासाठी होतो. खरे तर निबंधाची सुरुवात ही नेहमी आकर्षक असावी. त्याचा मध्यवर्ती आशय किंवा विषयाचा गाभा आणि निबंधाचा शेवट हा नेहमी परिणामकारक असाच असावा. म्हणजेच आपण ज्या विषयावर निबंध लिहिणार आहोत त्या विषयाशी संबंधित एखादी कवितेच्या ओळी, ओवी, वचन, म्हणी किंवा एखादे महत्त्वपूर्ण वाक्य अशा पद्धतीने जर आपल्या निबंधाची सुरुवात करता आली तर निबंधाला एक दिशा प्राप्त होऊ शकते किंवा एक दिशा मिळते असं एक म्हणता येईल. सोबतच निबंधाचा शेवटही आपल्याला एखाद्या कवितेच्या ओळीने आणि चारोळीने किंवा गझलेच्या ओळीने जर करता आलं तर अधिक उत्तमच होईल. निबंध लेखनाच्या बाबतीत आणखी एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की निबंध लेखकाचा वैयक्तिक दृष्टिकोन हा फार या ठिकाणी महत्त्वाचा असतो. एक विद्यार्थी म्हणून असो की एक निबंधकार म्हणून सुद्धा असला तरी हा फार महत्त्वाचा एक दृष्टिकोन आहे. त्यानुसारच निबंध आकार घेत असतो. त्याचा जसा दृष्टिकोन असेल, सकारात्मक असेल, नकारात्मक असेल, पण विशेषतः सकारात्मक दृष्टिकोन हा जास्त महत्त्वाचा ठरू शकतो. सहसा दृष्टिकोन हा पूर्वग्रह दूषित नसावा आणि संकुचितही नसावा, तर स्वच्छंदपणे आपला विचार मांडणारा असावा की जेणेकरून त्यातून त्या निबंधकाराची विवेकशील वृत्ती व विषयाचे ज्ञान हे कळते. अर्थात त्याच्या व्यक्तिमत्वाचे दर्शन त्यातूनच घडत असते. खरे तर निबंधात विचाराची बांधणी करावयाची असते. ही बांधणी करण्यासाठी त्या विषयाशी समरस होणे किंवा एकजीव होणे तितकेच आवश्यक असते. त्या विषयासंबंधीची जी माहिती आपल्याला पाहिजे आहे ती आपल्याला ग्रंथालयामधून, वर्तमानपत्रामधून, मासिके किंवा साप्ताहिकामधून सुद्धा आपल्याला मिळवता येऊ शकते. इतकेच नाही तर आजच्या या आधुनिक वैज्ञानिक युगामध्ये इंटरनेटद्वारे सुद्धा तुम्हाला ती माहिती, आवश्यक ती माहिती आपण गोळा करू शकतो. माहितीचा शोध घेऊन आपला निबंध एक उत्कृष्ट दर्जाचा केला जाऊ शकतो. मात्र त्यासाठी थोडीशी परिश्रमाची नक्कीच गरज आहे आणि वाचन सुद्धा जाणीव असलं पाहिजे. परीक्षेत एखादा विषय
निबंधासाठी दिलेला असेल तर त्या विषयाचा एकांगी विचार करून चालत नाही, तर त्यासाठी विषयाचा सर्वांगीण व परिपूर्ण विचार आवश्यक असतो. शिवाय सकारात्मक व नकारात्मक अशी दोन्ही बाजू आपल्याला मांडावी लागते. एक प्रकारे समीक्षकाची भूमिका आपल्याला मांडावी लागते. विद्यार्थी म्हणून एखाद्या विषयाचे खंडन आणि मंडन करणे शक्य होत नाही हे खरे आहे. तरी पण दोन्ही बाजू विषयाची दोन्ही बाजू चर्चात्मक स्वरूपात तरी का होईना ती मांडावीच लागते. आणि आपला त्यानंतर जो काही विचार आहे तोही आपल्याला व्यक्त त्या ठिकाणी करावयाचा असतो. निबंध हा कालसापेक्ष असावा, म्हणजे ज्या काळात तुम्ही निबंध लिहिता त्या काळाचे प्रतिबिंब त्यात पडलेले असावे. म्हणजे आपल्या निबंधात चालू काळाचे संदर्भ यावेत, कारण निबंधात विचारांच्या बांधणीला अनन्यसाधारण असे महत्त्व असते. यासोबतच जगाबद्दलची समाजाबद्दलची आपली निरीक्षणे आपल्याला मांडता यायला हवीत. आपला दृष्टिकोन त्या पद्धतीचा असावा. त्यामुळे एक प्रकारे निबंधाला एक दर्जा प्राप्त होते. सर्वप्रथम निबंधाचा विषय आपण समजून घ्यावा आणि मनात मुद्द्यांच्या क्रमांची योजना करून लगेच विषयाला प्रारंभ केला तरी चालू शकतो. पण मात्र सर्वात निबंधाचा विषय लक्षात आल्यानंतर त्याची व्यवस्थित प्रस्तावना, त्याचा मध्यवर्ती आशय आणि मध्यवर्ती आशयानंतर जो काही मध्यवर्ती गाभा आहेत आणि त्या संदर्भात तयार होणारे आपले मुद्दे क्रमाने तयार करावेत आणि मग मात्र विषयाला प्रारंभ करावा. त्यानुसार विषय क्रमाक्रमाने विस्तारत नेला की निबंध आपोआप तयार होईल. यासाठी तुम्हाला मुद्देसूद मांडणी असावी हे जितके महत्त्वाचे आहे तितकेच मुद्द्याला अनुसरून लिहिणे हेही तितकेच महत्त्वाचे आहे. परंतु आपल्याजवळ माहिती खूप आहे म्हणून उगीचच विषय विस्तारित घेऊन जाणे किंवा पाल्हाडीक लिहून काढणे इतकंच नाही तर चुकीचा व अनावश्यक तपशील देणे हेही उत्कृष्ट निबंध होण्यासाठी मारक ठरू शकते. कधी तर अनावश्यक तपशिलामुळे योग्य माहिती व प्रतिपाद्य विषयातील वाद याचेही स्मरण राहत नाही. पर्यायाने निबंध लेखनाचे वजनही कमी होते आणि दर्जाही खालावतो. तेव्हा विद्यार्थ्यांनी निबंध लेखनाचे कार्य करताना वरील गोष्टींचे सूचनांचे पालन नक्की केले पाहिजे, जेणेकरून आपला निबंध हा दर्जेदार होईल, श्रेष्ठ प्रकारचा होईल, यात मात्र शंका नाही. आता यावरून निबंध लेखनासंदर्भातील काही महत्त्वाचे मुद्देही आहेत. त्याचाही आपण थोडक्यात विचार करू की जे या आधीच्या स्वरूपामध्ये सुद्धा बऱ्याचशा गोष्टींचा त्याचा विचार झालेला आहे. पण जे काही मुद्दे आहेत की जे काही सुटलेले मुद्दे आहेत त्याचाही या ठिकाणी उपयोग होऊ शकतो किंवा जी सुटलेली मुद्दे आहेत ती या ठिकाणी कव्हर होऊ शकतात. थोडक्यात लक्षात घेऊ आपण. एक, निबंधाची बांधणी ही नियमबद्ध असली पाहिजेत, मुद्देसूद असली पाहिजेत. निबंध लेखनासाठी वाचन, निरीक्षण यासोबतच वैचारिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांनी वाढविणे गरजेचे आहेत. निबंधातील विचार हा सुस्पष्ट असायला हवेत. त्यामध्ये मात्र कुठलीही संदिग्धता असायला नको, क्लिष्टपणाही नसावा. निबंध वैयक्तिक दृष्टिकोनानुसार आकार घेत असतो, म्हणून निबंधात वैयक्तिक दृष्टिकोनाला ही अनन्यसाधारण महत्त्व आहे हेही आपण मागच्या तासाला लक्षात घेतलं होतं. निबंधातून निबंध लेखकाच्या वैचारिक भूमिकेचे व त्याच्या भाषा शैलीचेही दर्शन घडतेच. तद्वतच एकूणच त्याच्या व्यक्तिमत्वाचे दर्शन त्यातूनच घडत जाते. विषयाच्या परिपूर्ण मांडणीसाठी विषयाचा विविधांगाने विचार करणे हे क्रमप्राप्त आहेत, ते आवश्यक असते. शिवाय निबंध लेखनात आवश्यक तेवढीच उदाहरणे व संदर्भाचा उपयोग करावा.
निबंधाची भाषाशैली ही साधी पण विचारपूर्वक व चिंतनशील वृत्तीतून असावी. आता दुसरे असे की निर्णायक आणि खंडन मंडनात्मक, जसं मी म्हणालो की समीक्षणात्मक भूमिका ही विद्यार्थ्यांच्या वाङ्मय निबंध लेखनाला अनुकूल नसते, तरी पण चिकित्सक व जिज्ञासूपणा ही त्याची यथार्थ भूमिका मात्र निबंधासाठी पूरक ठरत असते. हे विशेष. निबंध लेखन करताना तो विषय संपूर्णपणे आपण समजतो की नाही हे अजमावण्याचा प्रयत्न विद्यार्थ्यास करावा लागतो. याशिवाय निबंध लेखनात हस्ताक्षर सुवाच्य असावे, सुटसुटीत असावे की जेणेकरून वाचकाला व तपासणी करणाऱ्यास स्पष्ट आकलन व्हावे, लक्षात यावे, समजावे याकरिता. आता आपण आजच्या तासाला मात्र इथेच थांबणार आहोत. पुढच्या तासाला यानंतर निबंध कसा लिहावा यावरती चर्चा आपण पुढच्या तासाला करू. तुर्तास धन्यवाद.